सहर्ष मनपूर्वक स्वागत करेल जवळ मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकत असताना मुगरज संघ प्रथमतः शतक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळते धोत्रेवाडी हा संघ. दोन्ही संघ रफटफ आहेत, दोन्ही संघ बॅलन्स मध्ये, दोन्ही संघांमध्ये एक चांगला घमासान युद्ध क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर टेनिस अगदी कॅप्टनचे बॉल वापरण्यात आलेत, नेव्याचे बॉल वापरण्यात देखील आलेत, परंतु नेव्याचे बॉल देखील आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी भरपूर चांगल्या सातत्याने मजा येते असते. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे धोत्रेवाडी या संघाची. दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, किरण आणि सचिन तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील किरण आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक, गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश आहेत. पहिलं पिवनचं षटक भरपूर जबाबदार आहेत. राईट अबाउट विकेट, पहिलाच बॉल, ओहो बिग हिट, बॉल सरळ पाठवलाय अगदी मिड विकेट रिजनला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर ठेवली आणि वॉड कॅच. अगदी टिपण्याचा प्रयत्न भरपूर चांगले राहिले. 100% आफाट देण्याचं काम सुद्धा तरी शतरक्षणाने केलंय. मी म्हणेन त्या ठिकाणी मुगरज संघाचा शतरक्षक होता अगदी विवेक होते आणि विवेकच्या नावावरती खरं तर निश्चितच 5 धावा पाहायला मिळतील, कारण 5 धावा संघासाठी वाचवण्यात आल्यात आणि स्वतःचा आणि संघाचा अकाउंट पण करत असताना हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीरापासून चेंडू लांब ठेवले जातात, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा दाफलगावरती स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. खरं तर 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण मोगरज संघ देखील याच विभागातील आहे आणि याच विभागातील असून देखील एक मोठा चांगला संघ, परंतु धोत्रेवाडी संघ देखील तितकाच नामांकित संघ आहे आणि त्याच्या विरोधात सध्या तर बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील सचिन आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग कार्पेटनं चुंडला फेकून दिलं, परंतु यावेळेस लॉंग ऑफला टीपला जाहील देईल. इथे आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज मंगेशनं. पहिली मोठी विकेट आली या फलंदाज सचिन बागतो रडगाव. येईल थोडं सहकार्य करा. गिनेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल गौरव तुम्हाला पाहायला मिळतील. 1 डाऊनचा खेळाडू कदाचित आता इथे आपण पाहिलं तर किरण आणि गौरवला आता डाऊन सावरावं लागेल. इथे पहिल्याच बॉलवरती फलंदाज सचिन बाद झालाय. कुठल्या प्रकारच्या आपल्या संघांसाठी मोठं योगदान दिलं नाही आहे, स्वस्तात बाद झालाय, परंतु आता या दोन्ही खेळाडूंना हा डाव सावरायचा आहे. कदाचित पहिल्या पूर्वार्धामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या धावा तुम्हाला उत्तर भागामध्ये तुम्हाला ह्या डिफेंड करण्यात चांगलं करू शकतात. आम्ही नेहमीच म्हणतो ना, बारी बारी सबकी बारी, पगले तुम्हारी बाद में हमारी. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल लॉफ केलाय, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु मिड विकेट रिजन मधून शतरक्षक वेगाने बॉल वरती पोहोचतील, टीपला जाहील देईल. बाग टू बाग दुसरा धक्का लागत असताना गौरवला देखील परतावा लागेल. फलंदाज बा क्रिकेटपटूंची शान क्रिकेट. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठं झाड आहे, जे मोठं वृक्ष लगावट झालेली आहे आणि त्या जर झाडाला चेंडू जर स्पर्श झाला, डायरेक्ट लागला आणि तिथे जर कॅच पकडली तर फलंदाज बाद देण्यात येईल. लक्षात सुद्धा हा देखील एक मोठा निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचवला जाईल. लोबर फुल टॉस बॉल होता, गौरवला त्यावरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु जमला नाही. लागोपाठचे 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागत असताना धोत्रेवाडी या संघाला पाहायला मिळतोय. कदाचित आता एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती थांबत नाहीये. पहिल्या पिवनचं षटक आणि पहिल्या पिवनच्या षटकामध्ये धोत्रेवाडी या संघाचे 2 फलंदाज गारद झालेत. सचिन देखील बाद झाले, गौरव देखील बाद झालाय, परंतु युनिट नंबर 4 वरती न्यू फलंदाज प्रवीण आलेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आणि यावेळेस घडले काय येस्टनच्या पाठीमागे इथे आपण पाहतोय सांबरी होते आणि तिथे सांबरीने पकडली जाईल आणि गोलंदाज आपण पाहतोय मंगेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मोगरज संघ 3 बॉलवरती 3 विकेट, हॅट्रिक.